नमस्कार, मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शाह. आता हळूहळू मी हे सांगणं कमी करणार आहे की ही जे मी माझी इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मी थोडक्यात ELM म्हणतो अथवा मराठीत त्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, जी मी 5-6 वर्षापासून सुरू केली, त्या मोहिमेअंतर्गत मी दररोज अनेक स्टेटस माझ्या व्हॉट्सअपवर टाकत असतो. त्याचाही लाभ अनेक जण घेतात, पण त्या स्टेटसचा लाभ घेण्यासाठी तुमचा संपर्क क्रमांक माझ्याकडे सेव्ह केलेला पाहिजे. तर मला तुम्हाला कोणाला स्टेटस बघायचे असेल तर मला तुमचा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप करा. आता त्याच शृंखलामधले अथवा मालिकेमध्ये आजचा व्हिडिओ आहे, ज्याचा विषय आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट एक्सप्लेन इन ब्रीफ अथवा मराठीत दीर्घकालीन गुंतवणुकीविषयी थोडक्यात विवेचन. काल 24 जुलै 2025 रोजी मी समभाग गुंतवणुकीतून भरघोस नफा कसा मिळतो याचं उदाहरण देऊन समजावले होते. त्याच्यानंतर आज मला एका व्हिडिओद्वारे असं लक्षात आलं, मग त्याच्यानंतर त्या व्हिडिओनंतर मला असे लक्षात आले की अनेकांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हेच माहीत नाही. म्हणजे परत मी जे लिहितो की दीर्घ म्हणजे समभाग गुंतवणूक जी माझी मोहीम आहे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, ती परत मला वेगवेगळ्या विषयांवर ती न्यावी लागेल. तर जेव्हा कळालं की माझ्या लक्षात आलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजेच लोकांना माहीत नाही, तर त्याच्यामुळे मला आज हा व्हिडिओ करावासा वाटला. आता एक त्या दीर्घकालीन गुंतवणुकीविषयी सांगण्याच्या आधी आज मी ही एक सत्य घटना आहे. एक गुंतवणूकदार ज्याने 5 का 6 वर्षांपूर्वी एका आस्थापनेचे रुपये 701 प्रमाणे 500 समभाग घेतले होते. गुंतवणूक त्यांची झाली 3,50,000. आज त्याची किंमत, जो समभाग त्यांनी 700 रुपयाला घेतला होता, त्याची आज किंमत 18,000च्या आसपास आहे. समजा 18,000 धरली तरी 18,000 गुणिले 500 समभाग 90 लाख. 6 वर्षात 2,471% नफा. म्हणजेच दर शेकडा 411.83% नफा. आणि गेल्या 6 वर्षात निव्वळ नफा, आता काढा ना किती झाले, 90 वजा 3.5 म्हणजे 86.5 लाख रुपये एवढा नफा 6 वर्षात झाले. तुम्ही काढून बघा हो, तुम्हाला तुमचे जे लाडके गुंतवणुकीची साधनं आहेत त्याच्यातून असं काही मिळतं का? असो, आता मी तुम्हाला थोड्या व्याख्या सांगतो. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे लघुकालीन गुंतवणूक. ही सगळ्या व्याख्या किंवा हे जे अर्थ आहे ते मी समजलेले माझ्यासाठी मी वापरतो. तुम्हाला गुगलमध्ये वेगळे मिळतील, पण मी जे माझ्यासाठी मी वापरतो. लघुकालीन अथवा शॉर्ट टर्म म्हणजे 1 मिनिटासाठी, 1 तासासाठी, 1 दिवसासाठी, 2 दिवस, 7 दिवस, म्हणजे छोट्या काळात समभाग घ्यायचा, विकून टाकायचा. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म, मिड टर्म अथवा मध्यमकालीन गुंतवणूक म्हणजे 10 दिवस, 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष. ना दीर्घकालीन ना लघुकालीन. आणि जी मी पद्धत वापरतो म्हणजे ज्या प्रकारे मी गुंतवणूक करतो ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अथवा दीर्घकालीन. म्हणजे मला चांगलं यश आल्यामुळे माझी धडपड असते की प्रत्येकाला सांगावं दीर्घकालीन गुंतवणूक कर. आता दीर्घकालीन मध्ये फायदा काय? समजा तुम्ही 20 वर्षासाठी गुंतवणूक करताय, अचानक तुम्हाला 15व्या वर्षी पैसे लागले, काढून घ्या ना, आणि तोपर्यंत बऱ्यापैकी चांगले झालेले असतात. आणि एक लक्षात घ्या, दीर्घकालीन गुंतवणुकीत तुमचा
नफा का वाढतो? कारण त्याला कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात. आता जे महत्वाचे मोठमोठे गुंतवणूकदार आहे जगातले, प्रत्येक जण सांगतं की तुम्ही ते गुंतवणुकीला आता जे पटपट लोक काय करतात ना, ऑप्शन्स, फ्युचर्स आणि जे काय ते असलं काही करू नका. तुम्ही हातात स्वतःचे पैसे घालवून बसाल, कंगाल व्हाल. अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. आता दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा, आमची एक खाजगी आस्थापन आहे, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड आस्थापन आहे. नियमानुसार त्यांना काहीच पेन्शन वगैरे मिळणार नाही, कारण आमची काही शासकीय संस्था नाही. कारण शासकीय आस्थापनेत काय, आपला जो टॅक्सचा पैसा असतो तो त्यांना पेन्शन वगैरे वगैरे मध्ये मिळतो. तसं आम्ही, आपलं तसं नाही आहे. पण तरी माझ्या आस्थापनेत जे व्यक्ती माझ्यासोबत कार्यरत आहेत त्यांच्यासाठी मी त्यांना गेले 5 वर्ष दरवर्षी प्रत्येकाला 6,000 रुपये देतो, वर्षातून एकदा. आणि ते मी असे गुंतवतो की त्यांना 21 वर्षानंतर त्याचा परतावा 46 लाख रुपये येणार आहे. तुम्हीच बघा. आणि हे मी, मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत देणार. हा महत्वाचा फायदा आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. हे कोणीही कोणाच्याही लक्षात येत नाही. आता मध्ये माझ्या एका व्हिडिओत मी एक घटना सांगितलेली. एका गुंतवणूकदाराने शक्ती पंप्स घेतलेले. आता मला ती हे नाही आठवणार, 400 का किती रुपयाने घेतलेले, आणि 161% नफा मिळाला म्हणून 250 घेतलेले, त्यातले 50 विकले. पण त्याच्यानंतर शक्ती पंप्सनी एकाला 5 असा बोनस दिला. तर ते सगळं काही मिळालं नाही. म्हणजे ते 50 विकले, ते आज असते तर 300 झाले असते आणि भरपूर त्याची किंमत झाली असती. आणि ते विकून काय केलं हा प्रश्न विचारला तर त्याचं काही उत्तर नाहीये एवढं समाधानकारक. हे साध्या साध्या चुका गुंतवणूकदार करतात. तर हा महत्वाचा मुद्दा आहे की का दीर्घकालीन गुंतवणूक महत्वाची. आता काही ट्रोलर्स मला हा प्रश्न विचारू शकतात, कारण भारतात ट्रोलर्सची संख्या खूप जास्त झालेली आहे, की हे तू कुठून काढलं बाबा 46 लाख. कारण हे ट्रोलर्स कधी स्वतः काही करणार नाहीत. तर तुम्हीच घ्या, 6,000 रुपये घ्या. म्हणजे त्याचं काय ते, ती कशी किती रक्कम होते, दरवर्षी 39% घ्या परतावा. परत एक प्रश्न येणार, 39% दरवर्षी मिळेल याची खात्री काय? तर ह्या सगळ्या माननीय आदरणीय ट्रोलर्सना असं सांगावंसं वाटतं मला. मी गेले 38-37 वर्ष जी काय मी गुंतवणूक केली ना, त्याच्यातून मी बरीचशी माहिती काढली. पहिलं म्हणजे मी कुठलाही चंगू समभाग घेत नाही. आता चंगू मला त्याची नावं सांगायला लावू नका, कारण परत माझ्यावर कोणीतरी खटला भरेल की तुम्ही हा समभाग का सांगितला, तो कोसळला तुम्ही सांगितल्यापासून. अनेक चंगू आहेत, आणि ज्या चंगूच्या नादी अनेक गुंतवणूकदार लागतात. ते लॉंग टर्म मध्ये कधी चंगू घ्यायचे नसतात. इंग्रजीमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग घ्यायचे असतात, आणि त्यातही चुकून एखाद्या वर्षी कमी परतावा मिळाला तरी पुढच्या वर्षी ते सगळं वसूल करून जातं. म्हणजे 39%च्या दुप्पट तिप्पट सुद्धा परतावा देतो. कालच मी दाखवून दिलं 161% परतावा, आणि दुसऱ्या व्यक्तीला तर 165 एका वर्षात ना, फक्त म्हणजे 11 महिन्यात. आता मी तुम्हाला सांगतो, ज्या समभागांमध्ये त्यांचे पैसे गुंतवलेले आहेत, आमच्या सहकाऱ्यांचे, माझ्या बरोबर काम करणाऱ्या, एका समभागाने 5 वर्षात 180% परतावा दिलाय, मग तो दरवर्षी 36% होतो. दुसऱ्या समभागाने 5 वर्षात 416.32% दिलाय, मग तो दर 83.26% होतो. तिसऱ्याने 2,960.70% 5 वर्षात दिलं,
म्हणजे 592.14. आता ते मीच लिहिलंय 592 आहे का 502 आहे माहित नाही, असो. पण दरवर्षी 500 जरी धरलं तरी अरे कोण देतंय? पुढची 15 वर्ष नाही दिलं तरी चालतंय. हे असले समभाग आहेत, अतिशय मजबूत आहेत. ते कुठल्या तरी सिमेंटची जाहिरात आहे की ये सिमेंट से ये दीवार बनिए टूटेगी नाही. हे असे समभाग घ्यायचे असतात. लक्षात ठेवा, लॉंग टर्म मध्ये कंपाऊंडिंग इफेक्टमुळे समभागाची किंमत चांगल्या प्रकारे वाढते. लॉंग टर्म मध्ये सखोल फंडामेंटल अनालिसिसची गरज असते. आणि इंग्रजीत ज्याला मी नेहमी म्हणतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. म्हणजेच विश्वास ठेवा, संयम राखा आणि खात्री ठेवा तुम्ही ज्यात गुंतवताय त्याच्याविषयी. हो, पण दर 6 ते 8 महिन्यांनी तुम्हाला त्या समभागाकडे थोडं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे काही झालंय का, म्हणजे नाहीतर ते जेन्सोल आणि व्हिडिओकॉन आणि ते कुठलं जेट एअरवेज असलं काहीतरी होऊन जायचं, गीतांजली वगैरे. तर हे लक्ष द्यावं लागतं. पण शक्यतो, कारण माझा पैसा सुद्धा मी अशाच समभागात गुंतवतो की मला असं काही वाईट प्रसंग येऊ नये. मी भले उगाच ते चंगूमंगूच्या मागे लागत नाही, आणि गरज भासली चुकून तर रिशफल करावं लागतं. आता माझं एक वाक्य आहे जे मी अनेकदा माझ्या स्टेटसमध्ये वापरतो. अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट, इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. आता मराठी माणसांना समजण्यासाठी सांगतो, समभाग गुंतवणूक ही एक कला आहे. ती नाही चुकून घडणारी घडणं आहे, अथवा तो जुगारही नाही. हे पहिलं समजून घ्या. व्यवस्थित करावं लागतं, कारण आपल्याला पैसा हवाय, आपल्या म्हातारपणी पैसा हवाय. आणि इथे जाता जाता सांगतो, मी अशी काही पद्धतही शोधून काढली की एक ठराविक रक्कम झाल्यावर तुम्ही गुंतवणूक नाही केली, म्हणजे दर महिन्याला, दर आठवड्याला, दर 6 महिन्याला त्यात अजून वाढ नाही केली गुंतवणुकीत, तरी तुम्हाला पगाराचे दुप्पट तिप्पट दर महिन्याला मिळतील. आणि मूळ तुमची गुंतवणूक सुद्धा 10 ते 15% दरवर्षी वाढू शकते. हे मुख्यत्वे ज्यांचं वय 60 वर्षाच्या वर आहेत, जे निवृत्त झालेत, हे त्यांच्यासाठी आहे. कारण अशा वेळेला अशा लोकांना पैशाची गरज भासते. एक साधं उदाहरण, माझा मेडिक्लेम माझ्या अंदाजाने दुप्पट झालाय, कारण माझं वय आता 62 झालंय. कुठून आणणार हो यावर्षी अशा या वयात पैसा? आणि मेडिक्लेम तर हवाच असतो. आपण काही युरोपमध्ये नाहीये, आपण अमेरिकेत नाहीये जिथे शासन आपली सगळी सोय बघतो. तर आता थोडं मी काढून बघितलं, आता वेळात वेळ काढून. समजा 6000 रुपये तुम्ही 10% दर साल, दर शेकडा या दराने गुंतवले आणि ते कंपाऊंडिंग होत गेले. ही संख्या लक्षात घ्या, हे आकडे. तर 10 वर्षांनी त्याचे 14,147 होतात. एकदाच 6000, एकदाच. मी पण जे मगाशी सांगितलं ते एकदाच, पण दरवर्षी एकदा. आणि एकदा दिलेले त्याचे 6046 लाख. 46चे 50 होऊ शकतात, 40 होऊ शकतात, 38 होऊ शकतात. लगेच काही पुढे मागे झालं तर घरावर मोर्चा आणायची गरज नाही. 20 वर्षात 30,000 जी दरवर्षी 10% गुंतवताय, ती 40,365 रुपये होते. आणि मी जे सांगतोय त्यात 46 लाख होते. आणि दुसरं एक सांगायचं, एक लक्षात घ्या, आपल्याकडे पण आता बँकेची जे तुम्हाला व्याज लावतं अथवा व्याज देतं, आपण आता जपान किंवा त्यांच्याकडे जसं चालतं, तिकडे बँकेत तुम्हाला सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवायला तुम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतात, ते नाही देत. माझ्या मते आपल्याकडे आता सेव्हिंग अकाउंटमध्ये
2 का 2.5% मिळतात आपल्याला व्याज. तिकडे तुम्हाला पैसे ठेवायला त्यांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे हे FD वगैरे माझ्या मते अजून 10-12 वर्षात संपणार आहे. अथवा फिक्स डिपॉझिटवर वर्षाला 4%, 3% काय होणार आहे हो. तर सगळं मिश्रण पाहिजे, दीर्घकालीन, मध्यमकालीन, सगळ्याचं मिश्रण करता आलं पाहिजे. विसरू नका. परत इंग्रजीतच सांगतो, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट, इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. आणि तुम्ही काही न करता काहीही होणार नाही. स्वतः थोडं तरी शिकण्याची सवय लावा. सगळं काही शक्य आहे. आणि हे मी जी उदाहरणं देतो ती चुकीची नाही आहेत. सगळं त्याचं मी काय म्हणतात इंग्रजीमध्ये सगळं कॅल्क्युलेशन करून सायंटिफिक मेथडनी हे सगळं केलेलं आहे. आणि मला माझे अनुभव आहेत ना, माझे अनेक साधं जग म्हणे माझ्यासाठी प्रसिद्ध उदाहरण, 2,500 फक्त गुंतवलेले MRF मध्ये, ज्याचे आज 1.5 लाख झाले. 2009ला गुंतवलेले. आणि एक लक्षात घ्या, असे काही समभाग असतात ना ज्यांनी अजून बोनस नाही दिलाय, ज्यांनी अजून स्प्लिट नाही केलंय, तर हे 46 लाखाचे 56 लाख पण होऊ शकतात. आताच एक सुंदर उदाहरण लोकांनी बघितलं असेल, बजाज फायनान्सनी बोनसही दिला, स्प्लिटही दिला. एक शेअर ज्याच्याकडे एक समभाग होता त्याचे 10 झाले. विचार करा, ही सगळी माझी तळमळ. भारतीय नागरिकांनी डोळे उघडा. त्याच तुमच्या लाडक्या 5%, 6%, 7%, 10% देणाऱ्यांकडे नका जाऊ. मला आश्चर्य होतं, लोक मला 60% मिळतात म्हणून खुश होतात. म्हणजे मी काय 60 वर्षावरील आहे म्हणून मला 7.5 मिळाले, का खुश होतात? तुम्हाला तिकडे 50, 60, 70, 161, 165% देणारे समभाग आहेत. आणि कोण म्हणाला रोज बघावं लागतं त्यांच्याकडे? काही रोज बघायची गरज नाही. तेव्हा भारतीय नागरिकांना उठा, डोळे उघडा, तुमच्या गुंतवणुकीवर अतिशय चांगला परतावा मिळवा. सगळं शक्य आहे. भारतात अनेक जण चांगल्या पद्धतीने श्रीमंत झालेले आहेत. फक्त समभाग गुंतवणुकीमुळे अनेक जण श्रीमंत झालेले आहेत. अनेकांची अनेक घरं झालेली आहेत. तेव्हा उठा. आणि मी जे नेहमी माझं लाडकं वाक्य आहे, जय हो. उठा. माझ्यासारखा माणूस तुम्हाला बोट पकडून, तुम्ही माझं बोट पकडून थोडंसं चालू शकता, पण सगळंच नका विचारू. तुम्ही कसं करता, तुम्ही काय करता, तुम्ही कसं करता. तुम्हाला का माहित नाहीये आणि तुम्ही निबंध लिहायला चाललाय, तुम्ही PhD करायला चाललाय. उठा जरा. नमस्कार आणि धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन विषयासकट. धन्यवाद.